वार्तांकन रोखठोक बातमी। ई रिक्षाच्या नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखणं आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी परिवहन आयुक्तालयानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। 6 फेब्रुवारीपासून ई रिक्षा नोंदणी करताना वाहन मालक व चालकाची पोलीस चारित्र्य पडताळणी, वैध चालक अनुज्जप्ती लायसन्स तसेच अधिकृत बॅच अनिवार्य करण्यात आले। केंद्र शासनाच्या धोरणानुसार ई रिक्षांसाठी परवान्याची सक्ती नसली तरी या सवलतीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्तालयांकडे प्राप्त झाल्या होत्या। एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक ई रिक्षांची नोंदणी करण्यात आल्यानं तसेच गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींच्या नावावरही ई रिक्षा नोंद झाल्याचे प्रकार निदर्शनास आले। या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। याशिवाय पारंपरिक रिक्षा चालक संघटनांनीही ई रिक्षांना मिळणाऱ्या सुविधांबाबत आक्षेप नोंदवला होता। नवीन नियमानुसार आता ई रिक्षा नोंदणीसाठी चालक व मालकाची पोलीस पडताळणी, वैध लायसन्स आणि अधिकृत बॅच अनिवार्य करण्यात आलाय। आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्या ई रिक्षांची नोंदणी करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे 2 किंवा त्यापेक्षा अधिक ई रिक्षा एकाच नावावर नोंदविणाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे। सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांमध्ये प्रवासी वाहतूक व माल वाहतूक अशा एकूण सुमारे 125 ई रिक्षांची नोंद झाली आहे। परिवहन आयुक्तालयानं सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।